नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल धडा 5वा शिलावरण या धड्याविषयी जाणून घेणार आहोत. विविध भूरूपाने नटलेल्या शिलावरणाचे रूप काळ दाब उष्णतेने घडले पृथ्वीचे स्वरूप. तर विविध रूपाने शिलावरणाचे रूप आपण नटलेलं पाहतोय. पर्वत, डोंगर, दऱ्या, मैदाने, पठारे तसंच काळ दाब उष्णतेने घडले पृथ्वीचे स्वरूप आणि पृथ्वीचे स्वरूप काळ दाब उष्णतेने घडलेलं आहे. आता येथे दोन मुंग्या आहेत, ते एकमेकांशी बोलताना दिसतंय की आपल्यापेक्षा मोठं वाळू कोणी बनवलं? तर दुसरी मुंगी म्हणते, "अरे ते वाळू नाही, भले मोठी पर्वतरांग आहे." म्हणजे मुंग्यांची जी वाळू आहे, ती मोठ्या-मोठ्या पर्वतांसारखी आहे. सेम वाळूला छोटी, पर्वते मोठी. तेच आहे. तर असं का झालं? ते पाहूया. विचार पर्वतावर प्रश्न पाहूया. निसर्गनिर्मित पर्वत असो वा मुंग्यांनी बनवलेले वारुळ असो, हे शिलावरणात आढळणारे आकार आहेत. असे आणखी कोणकोणते आकार शिलावरणाचे भाग आहेत ते शोधा. आता असं कोणकोणते आकार शिलावरणाचे भाग आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तुमच्या अवतीभोवती आढळणाऱ्या भूरूपांची यादी तयार करा आणि अशा भूरूपांची आपल्याला यादी तयार करायची आहे. आता पुढचा पाहूया ओळख पृथ्वीच्या आवरणांची. जहाज वाहतूक पृथ्वीवरील कोणत्या आवरणातून? आता एक सॉरी आकृती 5.1 याच्यामध्ये लोहमार्ग आहे, रस्ता आहे, जहाज आहे, जलमार्ग, वायुमार्ग आहे आणि ही आपली पृथ्वी आहे. याच्यामध्ये 5.1चे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा. घनरूप घनरूप काय असतं? शिलावरण. द्रवरूप काय असतं? जलावरण. वायुरूप काय असतं? वातावरण. आणि सजीवांचा अवस्था असतं तो जीवावरण. काय असतं? जीवावरण. आता आकृतीत दिसणारे नैसर्गिक घटक व मानवनिर्मित घटक यांचं वर्गीकरण करा. तर याच्यामध्ये जहाज झाला, लोहमार्ग झाला, रस्ते झाला हे नैसर्गिक घटक आहेत. अनैसर्गिक घटक आहेत, मानवाने बनवलेले आहेत. आणि नैसर्गिक झालं, पाणी झालं, झाडं झाली, जंगलं झाली, हवा झाली, हे नैसर्गिक आहेत. आकृतीत कोणकोणते वाहतूक प्रकार दाखवलेले आहेत? तर जलमार्ग दाखवलाय, लोहमार्ग दाखवलाय, रस्ते मार्ग दाखवलाय, वायुमार्ग दाखवलाय. पक्षी व विमाने कोणत्या वातावरणातून प्रवास करतात? तर वातावरणातून प्रवास करतात. आता पुढे पाहूया. जहाज वाहतूक पृथ्वीवर कोणत्या आवरणातून होते? जलावरणातून होते. पुढे पाहूया. रस्ते व लोहमार्ग निर्माण करण्यासाठी पृथ्वीवर कोणत्या आवरणाचा उपयोग केला जातो? तर शिलावरणाचा वापर केला जातो. आकृतीत दिसणारे झाडे, पक्षी, मानव, मासा इत्यादी सजीव घटक पृथ्वीवरील कोणत्या आवरणाचा भाग आहेत? तर जीवावरणाचा भाग आहे. आपण वास्तव करीत असलेल्या पृथ्वीवर विविध आवरणे असतात. त्यात प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण व जीवावरण यांचा समावेश होतो. ही सर्व आवरणे पृथ्वीवर आहेत. आता इथे चित्र दिलंय 5.2 पृथ्वीचा छेद व आवरण आहे. याच्यामध्ये जे पाणी आहे तो जलावरण आहे, जी हवा आहे इथे वातावरण आहे, हा पृथ्वीचा गाभा आहे आणि हे खडकाळ भाग आहे तो शिलावरण आहे आणि त्या खडकाळ भागाच्या वरती खाली तो आहे तो प्रावरण आहे. आता पुढे पाहूया. भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% भाग हा शिलावरण आहे, म्हणजे जमीन आहे. ज्यास आपण भूखंड म्हणतो. फक्त 29% पाण्याने व्यापलेला 71% भाग शिलावरणाचाच भाग आहे, ज्यास आपण सागरतळ म्हणतो. भूखंड हा शिलावरणाचा उद्वस्तर आहे. सागरतळाचा हा शिलावरणाचा अधस्तर आहे. म्हणजे उद्वस्तर म्हणजे वर आलेला, अधस्तर म्हणजे खाली असलेला. याच शिलावरणाचा काही भाग जीवावरणाने व्यापला आहे. याच्यामध्ये काही जीव आहेत. काही भाग जीवावरणाने व्यापलेला आहे. पृथ्वीच्या शिलावरणाची जाडी भूपृष्ठापासून 100 ते 150 किलोमीटर एवढी आहे. परंतु ही जाडी पृथ्वीवरती सर्वत्र सारखी आढळत नाही. शिलावरणाची जाडी आहे ती 100 ते 150 किलोमीटर आहे आणि ही जाडी सर्वत्र एकसारखी आढळत नाही आहे. पृथ्वीच्या निर्मितीवेळी अगदी प्रारंभिक अवस्थेत ती अतिउष्ण वायूच्या गोळ्याच्या स्वरूपात होती. कालांतराने वायुरूप गोळ्याच्या घनरूपात रूपांतर झाले. आजची पृथ्वी अस्तित्वात आली. परंतु पृथ्वीचा अंतर्भाग पूर्ण घनरूप नाही, हे आपण पृथ्वीच्या अंतरंगात अभ्यासणार आहोत. आता याच्यापर्यंत काय झालं? पृथ्वी वायुरूप होती. त्या गोळपाचे घनरूपात पृथ्वी अस्तित्वात आली. म्हणजे वायुरूप गोळाचे घनरूपात पृथ्वी अस्तित्वात आली. नंतर हळू-हळू ते घनरूपात आले. त्याच्यामुळे काय झालं, की जो पृथ्वीचा अंतर्भाग आहे तो पूर्णतः घनरूप नाही. त्यामुळे ज्वालामुखी आहे. ज्वाला म्हणजे लावा आहे. आता पृथ्वीच्या पृष्ठापासून क्रमाक्रमाने जो अंतर्गत भाग सावकाशपणे थंड होत गेला, त्या भागास आपण शिलावरण म्हणलं. त्याला आपण शिलावरण म्हणतो. शिलावरणातील पदार्थांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष निरीक्षणातून आढळून आले की शिलावरणाचा एक जिन्सी नसून निरनिराळ्या खडकांपासून, खनिजांपासून बनलेला आहे. पृथ्वीचा भाग आहे तो निरनिराळ्या खडकांपासून बनलेला आहे. ते हे बघा, पाण्याच्या पातळीच्या वरती आहे ते आहे ऊर्ध्वस्तूर आणि पाण्याच्या पातळीच्या खालती आहे तो आहे अधस्तर. हा शिलावरण. पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास केल्यास शिलावरण हे अत्यंत कणखर बाह्यावरण आहे. भूवैज्ञानिकांनी शिलावरणाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. जमिनीच्या स्वरूपात खंडीय शिलावरणास खंडीय भूकवच म्हणतात. महासागरीय शिलावरणास महासागरीय भूकवच म्हणतात. जिथे जिथे महासागर आहे तिथे महासागरीय भूकवच, जिथे जमीन आहे त्याला खंडीय भूकवच म्हणतात. हे पृथ्वीचे स्वरूप आहे.
पृथ्वीच्या अंतरांगाविषयी कोणकोणते प्रश्न निर्माण होतात या प्रश्नांची यादी तयार करा. ही यादी तयार करायची आपल्याला आणि प्रश्न लिहायचे. तुमच्या मनातले प्रश्न लिहायचे. बाकीचे मी स्वाध्यायामध्ये सांगेलच. पृथ्वीचे अंतरंग. पृथ्वी त्रिज्या साधारणपणे 6,400 किलोमीटर आहे. ही पृथ्वी आहे. याची त्रिज्या आहे 6,400 किलोमीटर. त्यामुळे पृथ्वीच्या केंद्रापर्यंत कोणत्याही साधनांचा वापर करून प्रत्यक्ष आजतागायत पोहोचता आलेला नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथून जर आपण खणायला सुरुवात केली तर आपल्या इथपर्यंत पोहोचताच आलेलं नाही. अंतरगंगाची माहिती भूकंप लहरीच्या प्रवासाचा अभ्यास करून मिळवूया. पृथ्वीच्या आतमध्ये काय होतं? जे भूकंप होतात, त्या भूकंपाच्या लहरी उठतात. त्याच्यावरून आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. तसेच भूपृष्ठापासून केंद्रापर्यंत वाढत जाणारे तापमान, तेथील मूलद्रव्यांची घनता या संदर्भात काढलेले अनुमाने, तसेच ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या घटकांचा अभ्यास करून भूगर्भशास्त्रज्ञ अंतरंगाविषयी माहिती मिळवत असतात. आता भूगर्भशास्त्रज्ञ ते ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या घटकांचा म्हणजे जो घटक बाहेर पडतो, खाली जमिनीतून वर येतो, ज्वालामुखी म्हणजे फुटतो, उद्रेक होतो. त्यातून त्यावर अभ्यास करून शास्त्रज्ञ माहिती मिळवत आहेत. भूकंप लहरीच्या प्रवासाच्या माहितीच्या आधारे पृथ्वीच्या अंतरंगाचे स्वरूप तयार केले आहे. त्यास पृथ्वीच्या चुंबकत्वाचा गुरुत्वाकर्षणाच्या अभ्यासाची जोड देऊन पृथ्वीच्या अंतरंगाचे विविध भाग तयार केले गेलेले आहेत. आता या सर्वांची माहिती घेऊन आपण पृथ्वीच्या अंतरंगात काय काय होतं याची आपण माहिती घेतलेली आहे. पृथ्वीच्या भूपृष्ठापासून केंद्रापर्यंत भूकवच, प्रावरण, गाभा असे भाग आहेत. आता भूपृष्ठापासून केंद्रापर्यंत भूकवच, प्रावरण, गाभा असे भाग आहेत. आता मला शोधा. पृथ्वीच्या अंतर्गत भागाचे सर्व थर सलग नाहीत. थरनिहाय घनतेच्या बदलामुळे लगतच्या दोन थरांत विलगता आढळते. हे ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले त्या ठिकाणाच्या विलगतांना शास्त्रज्ञांची नावे देण्यात आले. या विलगतांविषयी शिक्षणाच्या मदतीने व इंटरनेटच्या मदतीने शोधायचं आपल्याला. पृथ्वीच्या अंतरंगातील थर. पृथ्वीच्या अंतरंगात काय काय आहे ते आपल्याला शोधून घ्यायचं. चला. पृथ्वीच्या अंतर्गत थर हे विविध रासायनिक घटकांनी बनलेले आहेत. पृथ्वीच्या सुरुवातीचे रूप अतितप्त धूळ, वायू, संमिश्र गोळ्याचे होते. पृथ्वी प्रथम वायू स्वरूपात होती. ती अति जास्त तापलेली आणि वायूमध्ये होती. तिचे रूपांतर तप्त द्रव रूपात झाले. नंतर ती द्रवामध्ये आली. द्रव अवस्थेत असताना वजनाने हलकी व जड मूलद्रव्ये घनतेनुसार जी हलकी व जड होती अशी विभागली गेली. त्यामुळे काय झालं की जी जड होते म्हणजे सिलिका, अल्युमिनियम यासारखे हलके मूलद्रव्ये वर राहिले आणि जे जड होते निकेल, लोह यासारखे मूलद्रव्ये ते खाली गेले. आता पाहूया भूकवच. पृथ्वीवरील शिलावरणाचा सर्वात वरचा भाग म्हणजे भूकवचाचा थर होय. हा थर घन स्वरूपाचा असून विविध प्रकारच्या थरांनी बनलेला आहे. स्थूल मानाने भूकवचाचे दोन थर मानले जातात. त्यातील वरचा थर म्हणजे भूखंड व सागर जलाच्या खालचा थर म्हणजे सागर तळ होय. जो वरती आहे तो भूखंड आणि त्याच्या खाली आहे तो सागर तळ होय. आता खंडीय भूकवच. भूखंड प्रामुख्याने सिलिका व अल्युमिनियम या हलक्या मूलद्रव्यांपासून बनले आहे. त्यामुळे या थरास सियाल असे म्हटले जाते. आता जो भूखंड आहे तो सिलिका व अल्युमिनियम या हलक्या मूलद्रव्यांनी बनलेला आहे. त्यामुळे त्यास आपण सियाल म्हणतो. म्हणजे सिलिका आणि अल्युमिनियम या दोन शब्दापासून बनलेला आहे सियाल. आता पुढे पाहूया. महासागरीय भूकवच. सागर तळाचे भूकवच तुलनेने पातळ असून त्याचा वरचा थर हा घट्ट गाळाच्या स्तरित खडकांचा आहे. त्याखालील थर अग्निजन्य खडकांनी बनलेला आहे. हा थर प्रामुख्याने सिलिका व मॅग्नेशियम या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे. त्यामुळे या थरास सायमा म्हणतात. काय म्हणतात? सायमा. सिलिका आणि मॅग्नेट. नंतर आता पुढे पाहूया प्रावरण. भूकवचाच्या खाली अधिक जाडीचा कठीण खडकांचा थर आहे. एकदम जाडी कडक आहे त्याची. हा गाभा मध्यभागी असल्याने याला आपण मध्यावरण म्हणतो. यालाच प्रावरण असेही म्हणतात. प्रावरणाचे बाह्य प्रावरण, अंतर्प्रावरण असे दोन विभाग केले जातात. बाह्य प्रावरण पाहूया काय आहे. हा थर प्रवाही असावा असे भूकंप लहरींच्या अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. या थरातील तापमान हे त्याच्यातील खडकांच्या द्रवणांका एवढे असते. परिणामी तेथील खडक अर्धवट वितळलेल्या स्थितीत असतात. म्हणून याला हा थर अर्धप्रवाही ठरतो. हा अर्धप्रवाही गुणधर्म त्याच्या भूखंडाच्या हालचालीस कारणीभूत ठरतो. याच्यामुळे काय होतं, काही खडक कडक आहेत, काही असे नरम आहेत, त्याच्यामुळे तो हालतो. त्याच्यामुळे भूकंप होण्याची शक्यता या खडकांच्या घर्षणामुळे जास्त असते. आता पाहूया मूळ मुद्दा अंतर्प्रावरण. हा बाह्य प्रावरणापेक्षा अधिक घट्ट असतो. तेथील खडकांच्या रचनेत घनतेत एकाकी बदल होतो. आता इथे बघूया काय काय आहे भूकवच. पृथ्वीचा वरचा भाग भूकवच, त्याच्या खाली आहे प्रावरण आणि त्याच्या मूळ आहे गाभा. असे अंतरंगातील थर आहेत. आता या अंतरंगातील थरांमध्ये पण काय काय आहे बघा. वरती आहे जमीन, ती झाली खंडीय कवच. हा महासागर आहे, हा झाला महासागरीय कवच. नंतर झाला बाह्य प्रावरण, नंतर अंतर्प्रावरण, बाह्य गाभा, अंतर्गाभा आणि पृथ्वीचे केंद्र बिंदू. अशा प्रकारे याची किलोमीटर किती पाहूया आपण. तर केंद्रबिंदू पासून बाह्य गाभ्यापर्यंत अंतर आहे 340. नंतर आहे बाह्यवरणापर्यंत आहे अंतर 290 आणि वरचं आहे बाह्य प्रावरण आपण जे पाहतोय ते खंडीय प्रावरण म्हणजे 100 किलोमीटर.
अशी पृथ्वीच्या अंतरंगाचा छेद आहे. आता गाभा. प्रावरणाच्या खाली पृथ्वीच्या गाभ्याला सुरुवात होते. पृथ्वीचा गाभा प्रचंड दाबाखाली आहे. गाभ्याच्या अभ्यासासाठी तेथील द्रवांचे कोणतेही नमुने उपलब्ध नाहीत. तरी त्यात मुख्यतः निकेल, लोह ही जड मूलद्रव्ये असावीत, असा अंदाज भूगर्भशास्त्राने काढला आहे. गाभ्याला निफे या नावाने ओळखले जाते. भूगर्भशास्त्राच्या तर्कानुसार गाभा दोन भिन्न स्वरूपात स्थित आहे. आता निकेल आणि फेरस म्हणजे लोह यांनी बनलेला आहे. त्याला म्हणून निफे नाव पडलेलं आहे. आता बाह्य गाभा पाहूया आपण. बाह्य गाभा या प्रावरण अंतर गाभा यांच्या दरम्यान असलेल्या गाभ्याच्या बाहेरचा थर द्रव्य अवस्थेत आढळतो. या थराच्या द्रव्यरूप धातूंच्या हालचालीमुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, जे सजीव सृष्टीला सौर वातापासून वाचवते. म्हणजे सूर्याच्या जे किरणे येतात आचेनेल त्यापासून ते वाचवतं. आता पुढे पाहूया आंतरगाभा. पृथ्वीच्या केंद्रभागी असलेला हा सर्वात आतला थर घन अवस्थेत आढळतो. केंद्रस्थानी प्रचंड तापमान असूनही तो घनरूप आहे. यामागे पृथ्वीच्या केंद्रावर असलेला प्रचंड दाब हे कारण असावे. तो एकदम आतमध्ये आहे अंतर्गाभा, पण तो घनरूपात आहे, कारण की पृथ्वीवरून जो लोड येतो, वरून जे वजन येतं त्यामुळे तो घनरूप अवस्थेत आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आता आपण जर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आपण जेव्हा बोगदे खणतो, पृथ्वीच्या आतमध्ये जातो, तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जसे आपण आत खोल जातो, तसे दर 32 मीटर खोलीनंतर 1 सेल्सिअसचे तापमान वाढत जाते. कोळशाच्या खाणीतील वाढत जाणारे तापमान हे त्याचं उदाहरण आहे. जसं आपण खाली जाऊ, 32 मीटर खाली जाऊ, 32 तसं 1 सेल्सिअसने तापमान वाढत जाईल. आता हा जो तक्ता आहे, हा मला ही पीडीएफ फिरवता नाही आली, पण मी तुम्हाला सांगतो काय काय दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये. भूकवच, प्रमुख विभाग भूकवच. पृथ्वीवरील सर्वात बाहेरचा भाग, त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. खंडीय कवच आणि महासागरीय कवच. याच्यामध्ये सियाल आणि सायमा. सिलिका ॲल्युमिनियम, सिलिका मॅग्नेशियम याचं स्वरूप घनरूप आहे, याच्यावर आपण राहतो. त्याची जाडी 36 ते 70 किलोमीटर आहे. भूपृष्ठाचे सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं आहे. आणि जसं आपण खाली जाऊ 1 सेल्सिअसने वाढत जातं. याची घनता आहे 2.7 ग्रॅम घनसेमी. याच्यामध्ये प्रमुख मूलद्रव्य काय आहे? सिलिका ॲल्युमिनियम. आणि प्रमुख खडक आहे ग्रॅनाइट. आणि याची घनता आहे महासागरीयाची 3.0 ग्रॅम घनसेमी. सिलिका आणि फेरस, बेसॉल्ट, गॅब्रो हे प्रमुख खडक येथे आढळतात. आता पुढे पाहूया प्रावरण. प्रावरणामध्ये काय आहे? भूकवच व गाभा या थरांच्या दरम्यानचा भाग. बाह्य प्रावरण, आंतरप्रावरण. अर्धप्रवाही म्हणजे अर्धा घनरूप, अर्धा द्रवरूप. याची लांबी आहे 2900 किलोमीटर आणि तापमान 1400 अंश ते 3000 अंश सेल्सिअस आहे. सुमारे 3.3 ग्राम घन सेंटीमीटर याची घनता आहे आणि याची 5.5 ग्राम घनसेमी. याच्यामध्ये काय आढळतं? सिलिका, मॅग्नेशियम, लोह हे धातू आढळतात. आता मूळ गाभा पृथ्वीचा. प्रावरण थराच्या खाली पृथ्वीच्या केंद्राचा भाग आहे. बाह्य गाभा द्रवरूप आहे. अंतर्गाभा घनरूप आहे. अंतर सुमारे 3400 किलोमीटर. तापमान 3000 ते 6000 इतकं जास्त आहे आणि याची घनता 10.0 ग्रॅम आणि 13.0 ग्रॅम. आणि इथं आढळतो कोण? निकेल आणि लोह हे मूलद्रव्ये आढळतात. आता प्रमुख प्रारूपे पाहूया. पृथ्वीवरील भूरूपांची निर्मिती नैसर्गिकरित्या झालेली आहे. भूअंतर्गत मंद व शीघ्र हालचाली, ऊर्जा लहरींच्या निर्माण होणारा दाब, ताण या नैसर्गिक कारकांच्या कार्यातून विविध भूरूपे आकार घेतात. आता भूरूपे या दाबामुळे अस्तित्वात येतात. भूरूपे म्हणजे भूकवचाचे रचनात्मक विविध आकार होय. भूरूपांच्या या एकत्रित रचनेला प्राकृतिक रचना संबोधले जाते. आकार, रचना, वैशिष्ट्ये यानुसार विविध भूरूपे आढळून येतात. याच्यामध्ये आता पर्वत आहे. पहिलं पर्वत कसे बनले ते पाहूया. आजूबाजूच्या भूप्रदेशापेक्षा इतर भूभागापेक्षा अति उंचीचे, म्हणजे असे या उंचीचे असतात. ही जमीन आहे याच्यावर उंच असते, त्याला आपण पर्वत म्हणतात. पर्वताचा शिखराकडील भाग निमुळता होतो, वरचा भाग आहे तो कमी कमी होत जातो. आणि पर्वतरांग असे त्यांच्या तीव्र उताराच्या डोंगर रांगांना आपण पर्वतरांग म्हणतो. या अशा रांगा तयार झालेल्या आहेत, त्यांना आपण पर्वतरांगा म्हणतो. पर्वत श्रेणी असे समजले जाते. पर्वतांची मालिका कोणत्या दिशेने पसरली असते त्यास पर्वत श्रेणी म्हणतात. पर्वत हे सभोवतालच्या प्रदेशाच्या उंचीपेक्षा 1000 मीटर किंवा अधिक उंचीचे असतात. 1000 किंवा जास्त असतात. आता पर्वतांची नावे सह्याद्री, सातपुडा, हिमालय, अँडीज, रॉकी इत्यादी पर्वतरांगांची नावे आहेत. आता पठार. पर्वतापेक्षा कमी उंच परंतु इतर भूभागांपेक्षा उंचीने अधिक असणारे सपाट मातीचे विस्तृत रूप म्हणजे पठार होय. आता याला आपण पठार म्हणतो. म्हणजे एकदम तो उंच गेला आणि नंतर स्ट्रेट राहिला त्याला आपण बोलतो पठार. पठाराच्या कडा बहुतेक
तीव्र उतार जास्त, म्हणजे इथून आपण एकदम फास्ट उतरू शकतो, म्हणजे खाली येऊ शकतो लगेच. पठारांची उंची साधारणपणे 100 किलोमीटर किंवा 100 ते 1000 मीटर असते. 100 किलोमीटर नाही, 100 मीटर. काही पठारे याहूनही अधिक उंचीचे आढळतात. दख्खनचे पठार, छोटा नागपूर, माळवा पठार ही पठारांची मुख्य नावे आहेत. महाराष्ट्राचे सासवड पठार, कास पठार, मालेगाव पठार, तोरणमाळ पठार इत्यादी पठारांची उदाहरणे आहेत. आता डोंगर. उंचीने टेकडीपेक्षा जास्त व पर्वतापेक्षा कमी असलेला भूभाग म्हणजे डोंगर होय. डोंगर टेकड्यांपेक्षा आकाराने मोठे असतात. त्यांचा उतार पर्वतापेक्षा कमी उंचीचा असतो आणि कमी तीव्र असतो. डोंगराची उंची सभोवतालच्या उंचीपेक्षा 600 मीटरपर्यंत त्यापेक्षा अधिक असते. आता याच्यामध्ये डोंगरामध्ये कोणकोणतं आलं? जरंडेश्वर डोंगर आला, ज्योतिबा डोंगर आला, अक्राणी डोंगर आला, भामरागड डोंगर आला. ही डोंगरांची उदाहरणे आहेत. त्यांची काय झाली उंची 600 मीटरपर्यंत असते. आता टेकडी. कमी उंचीच्या डोंगरांना टेकड्या म्हणतात. टेकड्यांचा आकार साधारणतः गोलाकार व घुमटाकार असतो. उतार कमी तीव्रतेचा असतो. यांची उंची 300 ते 600 मीटर दरम्यान असते. पर्वत पर्वत टेकडी, वेताळ टेकडी, संजीवनी टेकडी, पूर्वांचलातील गारो, खासी जयंतिया टेकड्या इत्यादी टेकड्यांची उदाहरणे आहेत. आता टेकडी झाल्या, आता दरी पाहूया. मी फास्ट फास्ट घेतोय कारण की तुम्हाला परत मला आकृत्या दाखवायला लागतील प्रत्येकाला काय काय म्हणतात ते. आता दरी. पर्वत, डोंगर, टेकड्या यांच्या दरम्यानचा खोलगट लांबट भूभाग म्हणजे दरी होय. ही आता व्ही आकाराची दरी आहे, यू आकाराची दरी आहे. या अक्षरांपासून म्हणतात. बहुतांश दऱ्यांतून जलप्रवाह वाहतात. दऱ्या या रुंद असतात. अरुंद व खोल दरीला घळई असे म्हणतात. कुंडलिका दरी, नर्मदा नदीची दरी, स्पिती दरी, नंतर ग्रेट रिफ्ट व्हॅली या दऱ्यांची उदाहरणे आहेत. आता पुढे पाहूया मैदान. समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर असणारे सकल साधारणतः सपाट विस्तृत असणारे भूरूप म्हणजे मैदान होय. मैदानाची उंची 300 मीटरपेक्षा कमी असते. ही मंद उतारांची असतात. बहुतांश मैदानी हे नद्यांचे खोरे होय. त्रिभुज प्रदेशाचे बनले असतात. म्हणजे नदी आपले सोबत मातीचे कण घेऊन येते. ते साठवून साठवून मैदाने बनलेली आहेत. काही मैदाने सुपीक मृदेची बनलेली आहेत. काही मैदाने दाट वनांनी व्यापलेली आहेत. शुष्क कोरडी मैदाने वाळवंटामध्ये गेली जातात. म्हणजे इथं काहीच उगवत नाही. त्यांना आपण वाळवंट म्हणतो. किनारपट्टी वरील मैदानी प्रदेश हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, मिसिसिपी मैदानी, सायबेरिया मैदान इत्यादी मैदानाची उदाहरणे आहेत. ही मैदानाची उदाहरणे आहेत. तुमच्या परिसरात आढळून येणारी भूरूपांची यादी तयार करा. आता इथे पाहूया कोणकोणते. तर पहिलं झालं मैदान. आलो आपण मैदानावर. हे झालं, हे बघा, हे झालं सपाट आहे. हे झालं पठार. नंतर इथं व्ही आकार दरी होतो, ही झाली दरी. नंतर सगळ्यात उंच असतो पर्वत. नंतर यो आहे डोंगर, याची उंची 600 मीटर पर्यंत असते. अजून इथे काय येईल, काय राहिलं आपलं, राहिलं का? तो भूरूपांची मला सांगायला आवडेल. भूरूपांची उंची समुद्र सपाटीपासून मोजली जाते. आता ही समुद्र सपाटी, समुद्राची पातळी आहे, तिथून आपण ही मोजली जातो. समुद्र सपाटीची उंची शून्य मानली जाते. समुद्र सपाटीची उंची म्हणजे समुद्राच्या पाण्याच्या सराळी पातळीपासून जमिनीवरील ठिकाणांची उंची होय. आता ही इथून आपण आता कोणत्या पण रेल्वे स्टेशनवर गेला की तुम्ही तिथे लिहिलं असेल की हा स्टेशन समुद्र सपाटीपासून इतका इतका उंचीवर आहे. तर ती आपण उंची घेतो ती समुद्र सपाटीपासून घेतो. समुद्र सपाटीपासून जमिनीवर एखाद्या ठिकाणाच्या उभ्या दिशेने असलेले अंतर हे भूप्रदेशाची उंची ठरवते. पाण्याखालील एखाद्या ठिकाणच्या आजू दिशेने अंतर हे सागर तळाची खोली ठरवते. आणि जसं आपण त्याच्या खाली जाऊ, ते झाले सागर तळाची खोली. गिर्यारोहण कोण करतात? तर पर्वत. भूभागात सर्वात उंच माझी ओळख. वेगळे ज्वालापातून निर्माण होते. उतार जरी म्हणला तरी मी ठोक्यासमान उंच जरी माझा सपाट माता. सपाट माता कोणाचा असतो? पठाराचा असतो. कमी उंचीवर मी समुद्र सपाटीवर समज नाही सपाट झाले. मी सहज घासून घासून सपाट सकल विस्तीर्ण ही माझी ओळख आहे. नदी वाहते. आता चौथं घ्या, याचा उत्तर सांगतो मी. डोंगर उतारांचे उतार जिथे एकत्र जुळतात, ही झाली दरी. ना मला टोकदार शिखर, ना मला माझा सपाट, तरीही मी उंच दिसते. मी बोळटाट, हे झालं डोंगर. नंतर
नाही समुद्र सपाटीपासून सपाट झाले मी, सहज घासून सपाट सकल विस्तीर्ण. हे झालं मैदान. आता इथे 7 खंड आहेत. याच्यामध्ये आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका ही खंडांची नावे आहेत. आणि इथं अंटार्क्टिक खंड आहे. हे दिलेलं आहे. या आकृतीत दिलेले आम्हाला हे समजले. पृथ्वीचे आवरणे समजले, शिलावरण संकल्पना समजली, पृथ्वीचे अंतरंग समजले, जगाच्या नकाशात खंड, भूरूपे दाखवणे समजले, भूकवच, प्रावरण यांचा गाभा समजला, भूरूपे ओळखता आले. अशा प्रकारे आपला शिलावरण धडा शिकवून झालेला आहे. त्याचे प्रश्नोत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.